धावपळीची जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे आजचा तरुण आणि मध्यमवयीन वर्ग विविध व्याधींच्या विळख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि रेस्टोरेटिव्ह हेल्थकेअर क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ट्रॅफिक हेल्थ सज्ज झाले आहे. आज पुण्यात एफसी रोड येथे या केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले. भारतात पहिल्यांदाच बायोलॉजिकल ब्ल्यूप्रिंट बदलणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान याद्वारे सादर करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीच्या आधारे दिले जाणारे सल्ले आणि फॅड डाएट्स यांना छेद देण्यासाठी नामांकित डॉक्टरांनी एकत्र येऊन ट्रुपिक हेल्थची स्थापना केली आहे. डॉक्टर संजू शशीधरन, डॉक्टर गौरव मिश्रा, डॉक्टर विक्रमादित्य साळवी, डॉक्टर अमित चक्रवर्ती आणि वरुण त्रिपाठी या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र कार्यरत असेल. 20 अनुभवी डॉक्टरांचा यात गुंतवणूकदार म्हणून सहभाग आहे. ट्रुपिक हेल्थ केवळ एक वेलनेस क्लिनिक नसून ते विज्ञानावर आधारित उपचार केंद्र आहे. भारतात पहिल्यांदाच याद्वारे डायरेक्ट कॅलरीमेंट्री आणि मसल साऊंड ही 2 जागतिक दर्जाची तंत्रज्ञाने आणली जात आहेत. या तंत्रज्ञानामुळे ओझेम्पिक किंवा वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून स्नायूंचे आरोग्य राखून वजन कमी करणे शक्य होणार आहे. CEO, मोठ्या कंपन्यांचे अधिकारी, पोलीस दल, सशस्त्र दल आणि ज्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो अशा लोकांसाठी ट्रुपिकने CEO प्रोटोकॉल तयार केला आहे. यामध्ये इन्शुलिन रेसिस्टन्स, PCOD, हृदयाशी संबंधित समस्या आणि वंध्यत्वावर प्रभावी उपाययोजना केल्या जातात. ट्रुपिक हेल्थचे प्रवक्ते वरुण त्रिपाठी यांनी सांगितले की आमचे ध्येय केवळ आयुष्य वाढवणे नसून आयुष्याचा दर्जा सुधारणे हा आहे. आम्ही व्यक्तीच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करून त्याला काय हवे आहे हे ओळखून अचूक उपचार देतो. फील गुड, लुक गुड आणि लिव्ह गुड ही आमची त्रिसूत्रे असल्याचं त्यांनी सांगितलं. अभी तक हम क्या करते हैं, एक अप्रॉक्सीमेट लेते हैं, इतना कैलोरी खाओ, 25 किलो कैलोरी पर किलोग्राम, 30 किलो कैलोरी पर किलोग्राम. लेकिन ये जो मशीन है वो एग्जैक्टली बताएगा आपको कितना कैलोरीज रिक्वायर्ड है. आप ज़्यादा खाओ आप मोटे हो जाओगे, आप कम खाओ आप पतले हो जाओगे. सिंपल. समझ में आ रहा है? दैट इज वन थिंग. सेकेंड थिंग इज दिस इज द ओनली प्लेस इन एशिया जहाँ पर आपको मसल क्वालिटी पता चलेगा. अभी हम लोग सबका कैसा रहता है, हम लोग का आयु जब भी बढ़ता है जब हमारा मसल मास, मसल स्ट्रेंथ और मसल क्वालिटी जब भी बढ़ेगा. अभी कोई भी देश में मसल क्वालिटी फाइंड आउट करना बहुत डिफिकल्ट. इंडिया में तो इम्पॉसिबल है. हमने वो टेक्नोलॉजी इंडिया में लाया है जहाँ पर मसल क्वालिटी हमको पता चलेगा. मसल क्वालिटी से हमको ये भी पता चलेगा कि भाई आप जिम में आप गए रहेंगे जिम में कोई भी प्रोटीन खा लेता है, कोई भी कुछ भी खा लेता है, तो हम लोग आपको बता देंगे भाई ये प्रोटीन खाना है कि नहीं खाना है, ये आपको लाभदायक है कि लाभदायक नहीं है. तो मसल क्वालिटी पहचानने में मसल साउंड नाम का हमारा जो डिवाइस है दैट इज द ओनली वन एविडेंस बेस्ड जो वर्ल्ड के टॉप प्लेयर्स, वर्ल्ड के टॉप साइंटिस्ट यूज करते हैं. ये पहली बार इंडिया में आया है. तीसरा चीज, एक बहुत इंपॉर्टेंट लॉन्जिविटी मार्कर है. आपने ये वर्ड लॉन्जिविटी सुना रहेगा, सबको लंबा जीना है, तो उसका सबसे इंपॉर्टेंट मार्कर होता है VO2 मैक्स. अभी VO2 मैक्स इंडिया में भी कुछ 4 या 5 जगह पे अकेले में पड़ा हुआ है, वो भी स्पोर्ट्स सेंटर्स में. INS पटियाला हो गया, ऐसे एक जगह पे ऐसा रखा हुआ है. AFMC पुणे में एक ऐसा रहेगा. लेकिन ये क्या कर रहा है, ये पूरा बाहर लेके आ रहा है, सब कुछ को बाहर लेके आ रहा है ताकि हमको एग्जैक्टली पता चले कि कौन सा स्पीड में हमको दौड़ना है, कौन से स्पीड में हमको चलना है, हमको अगर फैट रिड्यूस करना है तो क्या करना है, हमको आयु बढ़ाना है तो क्या करना है. तो VO2 मैक्स जो नंबर होता है, आप सबको पता चलेगा कि आपका VO2 मैक्स क्या है. और जब भी आपका VO2 मैक्स 1 ml से बढ़ता है, 1 ml से आपका 3.5 years ऑफ हेल्थी लाइफ बढ़ जाता है. 3.5 years ऑफ हेल्थी लाइफ. खाली ये नहीं, हम फर्स्ट टाइम इंडिया में ऑन एन ओपन फॉरम गट माइक्रोबायोम कर रहे हैं. गट माइक्रोबायोम मतलब बॉडी में हमारा जो गट के अंदर है, हम कभी कभी खाते हैं लेकिन हमको पचता नहीं है, हमको फ्लैटुलेंस होता है, हम वी डोंट फील ओके. हम लोग खा रहे हैं फिर भी वेट नहीं बढ़ रहा है, या हम खा रहे हैं फिर भी वेट बढ़ रहा है. तो गट माइक्रोबायोम को हम पढ़ते हैं बराबर से एक स्टूल टेस्ट से. उससे हमको एक आइडिया आ जाता है कि गट की ट्रिलियन ऑर्गेनिजम्स जो है, ट्रिलियन माइक्रो ऑर्गेनिजम्स है, वो कौन से मात्रा में पड़ा हुआ है, ताकि हमको पता चले कि कैसा उसको अल्टर करना है. हम लोग उसको आर्टिफिशियल इंटेलिजेंस के द्वारा हम ये पता करते हैं कि कौन सा डाइट किस पेशेंट को देना है. एंड दिस इज व्हाट इज एग्जैक्ट साइंस. हम लोग एग्जैक्ट साइंस में जा रहे हैं. हम कुछ भी वेलनेस कैटेगरी में नहीं है, हम रेस्टोरेटिव कैटेगरी में, हम वेलनेस कैटेगरी में नहीं है. वी आर द कैटेगरी वेयर वी आर गेटिंग यू फ्रॉम नॉर्मल टू ऑप्टिमल, from abnormal to normal to optimal. It will be pre-operative, post-operative, rehabilitation, post-ICU, pre-TKR, post-TKR, pre-CABG, post-CABG, health to better health, marathon to better marathons, slow run to faster runs. Everything that comes in healthcare is what we are trying to do. It's not acute medicine.
It is completely restorative medicine. So त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर का बघायला गेलं की एखाद्या यंग पर्सनच्या फेसमध्ये आणि एक म्हणजे साधारण 25-30 वर्षाच्या पर्सनमध्ये आणि 60 वर्षाच्या पर्सनमध्ये काय फरक आहे. सो 60व्या वर्षी तुमच्याकडे आठ्या आलेल्या आहेत, इथे लाईन्स आलेल्या आहेत, हे सगळे हे कशामुळे आलेत. सो बेसिकली आपला हा हात आहे सपोज, ह्या लाईन्स आहेत आपल्याकडे. हे कशामुळे, कारण की कंटिन्युअसली एक्झॅक्टली त्याच जागेवरती तो फोल्ड होतोय. सो त्याच्यामुळे त्याच्या खालचं फॅट डेपॉझिट निघून गेलेलं आहे. सो अशा वेळेस जर का आपण सपोजिंग त्याला काही टेक्नॉलॉजीज त्याच्या खालचे हे फॅट आपण परत डेपॉझिट करू शकलो, किंवा तिथे आपण तुमची स्किनला टाईटनिंग करायसाठी जे बॉडीमध्ये प्रायमरी कोलॅजिनची गरज असते हे आपण कोलॅजिन रिजनरेट करू शकलो. सो त्याच्याने काय होतं की ज्या बारीक लाईन्स, फाईन लाईन्स, रिंकल्स वगैरे येतात हे हळूहळू कमी व्हायला सुरू होऊन जातात. सो ह्याच्याने आपण तुमचा एजिंग प्रोसेसला थोडंसं स्लो डाऊन करून टाकलेलं आहे आणि मे बी इन सम कंडिशन स्लाइटली रिव्हर्स केलेलं आहे. सो तुम्ही असं नाही की तुमचं एकदा सपोज तुम्ही 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी हे सुरू केलेलं आहे, तुम्ही 45 पर्यंत सपोज नीटपणे केलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बंद केलं, यू आर नॉट गोइंग टू गो सडनली की अरे आज मी 45 दिवस होतो, उद्या मी डायरेक्टली 70 दिसायला लागणार आहे. यू हॅव ऍक्च्युअली रिव्हर्स युअर एज की तुम्ही तुमचं वय जरी 45 असलं पण तुमची स्किन 35व्या वर्षाच्या माणसासारखी दिसते, तर ते त्याचं एजिंग तिकडनं सुरू होणार आहे. सो इट इज जस्ट स्लोईंग डाऊन ऑफ द प्रोसेस. वी आर नॉट गोईंग अगेन्स्ट द नेचर. तुमचं नेचरनी तुमचं जे काय म्हातारपण येणार आहे ते तर येणारच आहे, पण आपण जर का आपल्या स्किनचं एजिंग स्लो केलं तर ॲट अ लेटर एज ऑल्सो यू विल स्टील लुक यंग. जे ज्या लोकांमध्ये ह्याच्यामध्ये अनदर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इज समथिंग कॉल्ड एज टेलोमियर्स. आपल्या जे जीन्स जे असतात ना, जीन्सच्या एंड्सला टेलोमियर नावाचा एक एंड असतो. तर त्यांनी असं रिसर्चमध्ये कळालेलं आहे की ज्या लोकांमध्ये टेलोमियर्सची लेंथ जेवढी लांब असते तेवढं तुम्ही जास्त यंग दिसता किंवा तेवढं जास्त यंग फील करता. सो त्या ह्याच्यामध्ये अनदर रिसर्च वॉज की बायकांमध्ये प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर जर का त्यांना खूप चांगला सपोर्ट नसेल मिळाला आणि त्याच्यावरती खूप जास्त त्या बाळाची काळजी घेण्यामध्ये दॅट कॉज अ लॉट ऑफ एजिंग इन देम. सो ते म्हणतात ना की बाळांमध्ये त्यांना कोणी काळजी घ्यायला मदत नाही केली किंवा काय केली, त्यांचं एजिंग इतकं झालं की ॲट द एंड ऑफ 3 years दे हॅव सडनली एज 4-5 years. पण तेच जर का आपण हे तुमचं टेलोमियरचं एज रिव्हर्स करू शकलो, त्याच्यासाठी आपण काही पेप्टाइड्स घेतले, काही न्यूट्रिशनमध्ये चेंजेस केल्या, ते जर तुझं टेलोमियरचं एज चांगलं झालं, वाढली लेंथ, तर ऑटोमॅटिकली तुम्ही तेवढे यंग पण दिसायला सुरू करता. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीज इथे डिलिव्हर करतो.